श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध माझी या मना. सैरावैरा धावणाऱ्या मनाच्या कमरेला तिनं घट्ट मिठी मारून म्हटलं, इतकी धावायची खरंच गरज असते का? असं भांबावल्यासारखं बिथरल्यासारखं सैराट धावणं सोड की आता. कधीतरी कुठल्या तरी थांब्यावर क्षणभर तरी घे विसावा. कितीतरी दिवसांनी खळखळून हसलं मन. म्हणालं, हे असं तू मला सांगतेस? न दिसणाऱ्या भिंगऱ्या पायाला लावून धावत असतेस, तेव्हा हा असा विचार तू का ग नाही करत? फुलपाखरासारखं स्वच्छंद भिरभिरत होतीस एकेकाळी तू सुद्धा, रंगीबेरंगी स्वप्नांचे पंख पसरून. अविश्वासाने त्याच्याकडे अचंबित होऊन पाहताना स्वतःशीच म्हणाली ती, म्हणजे इतका विचार करण्याची फुरसत अजूनही आहे वाटतं तुझ्यापाशी. अगदीच काही वेळ गेलेली नाहीये. म्हणजे मलाही या रहाट गाडग्यातून काही क्षण राखून ठेवायला जमेलसं वाटतंय. मन म्हणालं, अगं तशी वेळ आपणहून जात नसते, आपण तिला जाऊ देतो आणि मग हळहळत बसतो, ती निघून गेल्याची खंत करत. आपलंच चुकत असतं. खरं तर ते चुकतंय हे त्यावेळी आपल्यालाही कळत नसतं अनेकदा, किंवा कळलं तरी वळत नसतं. आपणच आखून घेतलेल्या लक्ष्मणरेषा ओलांडून जाऊ नकोस म्हणून स्वतःलाच बजावताना रुणझुणत्या पावलानं येणाऱ्या पहाटेचं स्वागत तिच्या पायात व्यवहाराचे साखळदंड घालून जायबंदी करतच करतो आपण बरेचदा. उगवत्या सूर्याच्या कोवळ्या सोनेरी किरणातून बोलवत असते ती कितीदा, बालपणीच्या मैत्रिणीसारखी. पण आपण कानाला आणि डोळ्याला झापडं लावलेली असतात, या सुखाकडे आपणच पाठ फिरवलेली असते. कधीतरी इच्छा झालीच तिच्या वेगळ्या स्वागताची, तर घालून बघ ना घुंगूरवाळे चाळे किंवा कोयरीच्या नक्षीचे घुंगरू लावलेले नाजूकसे सुबक पैंजण. कधी घालून बघ किणकिणणाऱ्या काचेच्या बांगड्या. कधी माळून बघ तुझी आवडती जाईजुईची फुलं. वाऱ्याच्या मंद झुळुकेशी बघ एकदा बोलून. पानावरच्या दवाला हात लावून पहा. पक्ष्यांची किलबिल डोळे मिटून साठवून घे मनात. सारं विसरायलाच झालंय बघ आताशा, की हे सारं कधी काळी माझ्या आयुष्याचा अनिवार्य भाग होतं. त्या क्षणांची कधी वाट पाहावी लागली नव्हती. ओंजळी भरून भरून वाहतील इतकं दान आपोआपच ओंजळीत पडत होतं. मग आताच नेमकं काय झालंय हे खरं तर मलाच पडलेलं कोडं सुटता सुटत नाहीये. पण तरी सैलावल्यासारखं वाटतंय आता. स्वतःसाठी जगावंसं वाटतंय. स्वतः पुरतं नाही म्हणते मी, मला ते जमणारही नाही कधी. पण तुझ्याशी संवादानं मोकळं वाटतंय. मुळात कुणाशी तरी संवाद असायला हवा, मुख्यत्वानं स्वतःशी. मन आणि मी असं वेगळं वेगळं करून एकदा तरी बोलायला हवं. पटतंय अगदी तुझ्या म्हणजे मनापासून रे. आता तुझ्या कमरेची मिठी सोडली ना तरी तू मला सोडून धावणार नाहीस सैरावैरा. कारण उमजलंय मला तुझ्या अशा भांबावून धावण्याचं, तुझ्या माझ्यातल्या संवादाचा अभाव. कितीतरी नाती अशी भांबावलेलीच असतात. एखाद्या वळणावर थोडं थांबावं कुणासाठी, संवाद साधावा, मग हे सैरावैरा धावणं थांबेल. नात्यांच्या घट्ट वेणीनं मन स्थिरावेल थोडं तरी का होईना. आयुष्यात हेच जास्त गरजेचं असतं, नाही का? माझी या मना. डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.